नमस्कार, मी प्रल्हाद पाटील आणि आपण गणिताची जी सिरीज सुरू केली आहे या सिरीज मध्ये पाचवीचा आपला तिसरा टॉपिक चालू आहे, बेरीज वजाबाकी. या टॉपिक मधील पहिला उदाहरण संग्रह आपण 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सोडवून दाखवला होता, जो की उजळणी उदाहरण संग्रह होता. त्यानंतर आपण बेरीज कशी करायची, म्हणजे चौथीला जी बेरीज शिकलो ती बेरीज आणि पाचवीला जी बेरीज शिकलो ती बेरीज, याच्यात काय फरक आहे, आपण हातचे मनात कसे धरायचे तेही शिकलो. ठीक आहे. तर आपल्याला आता याच्यावरचा जो उदाहरण संग्रह दिलाय, उदाहरण संग्रह कशासाठी असतात, तर आपण जे शिकतो ते आपल्याला चांगल्या प्रकारे जमतं की नाही. तर मी तुम्हाला हा उदाहरण संग्रह सोडून बघा असं म्हटलं होतं आणि तुम्हाला आज मी काय करणार आहे, त्याची उत्तरं सोडून दाखवणार आहे. मग तुम्ही काय सोडवलं आणि काय नाही सोडवलं तर ते तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या काय ज्या चुका झाल्या असतील त्या तुम्हाला स्पष्ट होतील. यासाठी आपण आज या उदाहरण संग्रहातले 10चे 10 गणित सोडवून दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर एक साधं शाब्दिक उदाहरण आपल्याला तिथं खाली दिलेलं आहे, त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. याच्यानंतर परत लगेच शाब्दिक उदाहरणांचा उदाहरण संग्रह आहे, तर तोही आपल्याला सोडवायचा आहे. बघा आता मी तुम्हाला ह्या कसं सोडवायचं ते सांगतो, लक्ष द्या काळजीपूर्वक. बघा आपल्याला पहिलं गणित त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यात सांगितलेलं आहे बेरजा करा. या सगळ्या बेरजा आहे, पण बेरीज मांडायची कशी, ती सोडवायची कशी, बरोबर. हेच आता बघा, आता ही बेरीज आहे, काय करायचं, या बेरजेला उभं मांडून घ्यायचं. उभं म्हणजे आता कसं आपण असा प्रश्न दिला की आपण उत्तराचं चिन्ह म्हणून बांध देतो. ठीक आहे, मी निळ्या प्रश्नामध्ये निळ्या कलरमध्ये उत्तर लिहितो. आता बघा इथे किती आहे, 42,311, बरोबर आहे का. आता हे वाचायचं कसं हे आपण मागच्या टॉपिक मध्ये शिकलेलो आहोत. आता मग तुम्ही मागच्या टॉपिक चांगले अभ्यासले असेल तर तुम्हाला हे 43,311 कसं वाचायचं हे माहित आहे. ठीक आहे, 11ला सरळ आपण आता 1ला सरळ रेषा मारत जाऊ. इथून पुढे 1ला आता आपण असं लिहिणं थोडं बंद करू. तुम्ही असं लिहिलं तरी चालतं आणि सरळ रेषा मारल्या तरी चालतात. ठीक आहे. आता बघा इथं किती आहे, 65,36,624. मग तुम्ही आता 65 इथून लिहिणार का, नाही. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की इकडून लिहित यायचं. मग हे 624, मग हे बघा हे 624 याच्या खाली लिहिले, मग हे कॉम्याच्या खाली कॉमा लिहिले, हे 36 याच्या खाली लिहिले, पुन्हा हा कॉमा लिहिला, बघा इथं कॉमा, आणि त्याच्यानंतर असे 65. अशा प्रकारे आपण बेरजेची मांडणी करणं आणि मग प्लसचं चिन्ह द्यायचं. अशा प्रकारे आपण बेरजेची मांडणी करायची असते, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. आलं लक्षात. आता बघा इथं काय करायचं, 4 आणि 1 ची बेरीज केली हे झाले 5, असं केलं. 2 आणि 1 ची बेरीज केली हे झाले 3, बरोबर. 3 आणि 6 ची बेरीज केली हे झाले 9. 2 आणि 6 ची बेरीज केली किती होतं, 2 आणि 6 हे झाले 8. 3 आणि 4 ची बेरीज केली हे झाले 7. 5शीला 5, 6शीला 6, आपली बेरीज झाली. ओके, ही बेरीज तर खूप सोपी होती. याच्यात तर हातच्या वगैरे काही चाला नाही, मनात धरायचा काही प्रश्न चाला नाही. आता पुढं आपल्याला हातच्या येईल, मग तो हातच्या मनात धरून आपण आता काय करायची, बेरीज करायची. इथून पुढे बेरजेच्या वरती हातचे लिहायचे नाही. का लिहायचे नाही, कारण आपल्याला गणिताची स्पीड जर वाढवायची असेल, लवकर लवकर गणित करायचे असतील तर हातच्या द्यायचा नाही, तो मनात धरून पटापटा पटापटा बेरीज करणं शिकायची. समजलं. चला बघा पुढे. आता हे गणित क्रमांक 2. आता काय करणार आपण, जसं गणित आहे तसं मांडून घ्यायचं. हा चला, काय दिलं गणित, 3,17,529 लिहिले का. त्याच्यानंतर हे इकडले 8 लाख, चला किती ते 8,04,000, हा 8,04,613. सर तुम्ही इकडून का बरं मांडली, तुम्ही तर इथं शिकवता इकडून मांडत द्या, तुम्हीच इकडून मांडत जाताय, मग तुमचं चुकत नाही का. हो चुकतं, मांडताना खरं तर इकडून मांडायला पाहिजे, पण इथं ह्या संख्या सारख्या असल्यामुळे मी काय केलं, ते सारख्या असल्यामुळे मला माहिती आहे की ते एका खाली एक येणार. कसं ओळखलं मी या संख्या सारख्या आहे, बघा इथे 2 कॉमे दिले याच्यानंतर एक संख्या आहे, इथं 2 कॉमे दिले याच्यानंतर एक संख्या आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, संख्या सारख्या आहे, म्हणून पटापट एका खाली एक त्या काय करायच्या, मांडून टाकायच्या आणि याची काय करायची बेरीज. आणि 9-3 किती, 12. 12शीला किती रे, 2. 12शीला 2. आता वर किती जाणार, हातच्या 1. बघा हातच्या वर जाणं म्हणजे काय, आपले 12 असतात, 12चा इकडला अंक काय करत असतो आपण, इथं लिहित असतो आणि हा हातच्या वरती पाठवत असतो, बरोबर आहे का. पण हा हातच्या जो आहे तो आता वरती नाही पाठवायचा, तो मनात पकडायचा. आलं लक्षात. तर ठीक आहे, पकडला मी मनात पकडला. मग आता हे 2 आणि 1 किती झाले, 3, पण तो हातच्या 1 4, म्हणून असं इथं 4. 6 आणि 5 किती, 11. मग 11शीला 1, हातच्या किती 1 देऊ का, नाही, मनात पकडायचा. मग तो 1 याच्यात मिळवून टाकायचा. 7 आणि 1 8, 8 आणि 4 12. 12शीला 2, हातच्याला 1, 1 आणि 1 2. बघा हातच्या मी मनात धरतोय. ठीक आहे, 8 आणि 3 11, चला हे 11. हे झालं याचं उत्तर, हे झालं दुसरं गणित. असं आपल्याला दुसरं गणित सोडवायचं होतं. आता तिसरं गणित. ठीक आहे, आता तिसरं गणिताचं उत्तर असं. आणि इथं काय चुकलं माझं,
तर इथं आपण प्लसचं चिन्ह देणं कधीही विसरायचं नाही, कारण आपण बेरीज करतोय आणि परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना इथं बेरजेचं चिन्ह आवर्जून तुम्ही द्यायचं. ठीक आहे, पुढं बघा. आता इथं ही संख्या आहे किती आहे, 12,42,746 आणि इकडं आता इकडं काय एक अंक कमी आहे म्हणून कॉम्यापासून इथं म्हणजे बघा 4,83,748 कसं आलं बरोबर. त्याच्या खाली कसं बघा, इथं 2 कॉम्याच्या नंतर एक अंक आहे, इथं 2 कॉम्याच्या नंतर 2 अंक आहे, इकडे 2 अंक आहे आणि इथं 1 अंक आहे. इथं या एका अंकाच्या खाली इकडे घेतला बघा, इकडून करत आले तर बरोबर अंकाखाली अंक, अंकाखाली अंक, अंकाखाली अंक, म्हणजे या साईडनं अंकाखाली अंक, अंकाखाली अंक यायला पाहिजे. इकडे मग जागा सुटली तरी चालते. अशा प्रकारे बेरजेची काय करायची, मांडणी करायची. ही बेरजेची मांडणी करण्याची योग्य पद्धत आहे. बघा आता 6 आणि 8 किती होता, 6 आणि 8 किती होतात 14, 14 शिले किती 4, आजच्या किती आला 1. बघा आपण हे 14 असल्याचे असे तर हे एकच स्थानचं 4 इथं लिहित असतो, हातच्या वरती घेऊन जात असतो प्रत्येक ठिकाणी करत असतो. पण आता हे आता लिहित बसायचं का आपण, इतकं लहान राहिलो का आपण, नाही. आता आपण कितवीला आलो, 5वीला. ठीक आहे, 5वीला आल्यानंतर ते मनात पकडायचं असतं. मग बघा इथून वरती हातच्या गेला. ठीक आहे, 4 आणि 4 किती 8 आणि हातच्या 1 9. चला हातच्या गेला का आता, नाही. 7 आणि 7 14 शिला 4, हातच्या गेला 1 1 याच्यात मिळवा, किती झाले 3 3 आणि 3 6 6 शिला 6. इथं किती रे, आता हातच्या गेला का, नाही. मग 4 आणि 8 12 12 शिला 2, हातच्याला 1 2 आणि 1 3 3 आणि 4 7 हे 7 आणि एकाचा 1, मग हे झाले 17,26,494. अशा प्रकारे आपलं तिसरं गणित सोडवून झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही सर्व गणित सोडवायचे. बघा आता गणित नंबर 4. आता इथं काय दिलंय, जी संख्या दिलेली आहे आता मी परत तुम्हाला ती करत बसू का, नाही. पटापट गणित म्हणतो. बघा हे 24 12 636. ठीक आहे, हे झालं पुढचं गणित. त्याच्या खाली हे तसं मांडून घ्यायचं. 23,19,000. बघा 23,19,058. सर तुम्ही डायरेक्ट का मांडताय, तुम्ही एका साईडनं का मांडत येत नाहीये, तर याचं कारण आहे. मला माहित आहे या कॉम्याच्या नंतर 2 संख्या, या कॉम्याच्या नंतर 2 कॉमे, मग इकडे बी 2 कॉमे, 2 कॉम्याच्या नंतर इथं 2 संख्या, या 2 कॉम्याच्या नंतर इथं 2 संख्या. याचा अर्थ या संख्या सारख्या आहे, मोजायची गरज नाही. म्हणून त्या आणि सारख्या असल्या एका खाली एक येणार. आणि हे बघा आकड्याखाली आकडे आलेले आहेत. बघा प्रत्येक आकड्याखाली आकडा आलेला आहे, इकडून जरी बघितलं तरी. ठीक आहे, असं आपल्याला हे समजलं पाहिजे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, मग करा बेरीज. 8 आणि 6 किती 14, 14 शिला 4, हातच्याला 1 हात मनात धरायचा, 1 याच्यात मिळवायचा. 3 आणि 1 4, 4 आणि 5 4 आणि 5 9, हातच्या येईल का मग, नाही. 6 शिला 6, 6 शिला 6 का बरं, शून्यामध्ये कोणता अंक मिळवला तर तोच अंक उत्तर असतो म्हणून. हे 6 शिला 6, 9 आणि 2 11, हाच्याला 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3, मग हे 3 4 आणि 3 7 2 आणि 2 4. अरे इथं बेरीज सोपी होती. ठीक आहे, चला पुढं. आता ही गणित, आता थोडं 3 गणित वाढले. आता इथं प्लसचं चिन्ह आहे, इथं प्लसचं चिन्ह आहे. आता बेरीज मांडताना काय करायची मित्रांनो, थोडी काळजी घ्यायची. बघा आता कारण काय असतं, कधी इथं छोटी देतात, इथं मोठी देतात, इथं अजून छोटी देतात संख्या. मग या संख्या छोट्या मोठ्या दिल्यामुळे आपली बेरीज चुकण्याची काय असते, शक्यता असते. आता इथं थोडी काळजीपूर्वक मांडायची. बघा इथं किती संख्या आहे 4, मग जरा जशाला दशा मांडून घ्यायच्या. चला इथं आणि इथं हे 2,654 आपण मांडले. ठीक आहे, कॉमे द्यायला विसरायचं नाही, जेणेकरून आपलं उत्तर चुकत नाही. मग आता बघा इथे किती 71,000, म्हणजे कॉम्यानंतर 2 संख्या, याचा अर्थ या कॉम्यानंतर 2 संख्या येईल की नाही. म्हणून आपण इथं काय करणार, हे 71 लिहिणार, कॉम्याच्या खाली कॉमा लिहिणार आणि 209 याच्या खाली लिहिणार. बघा इकडूनही मांडणं शिकवतोय मी तुम्हाला. खरं तर हे इकडून मांडत यायचे असतात, पण कॉम्याचा विचार करून. आता इथं कॉमा तर 2 कॉमे, याचा अर्थ पहिला कॉमा इथं येईल, दुसरा कॉमा इथं येईल. म्हणजे कसं बघा, हे 5 इथं कॉमा मारसाल, मग 03 याच्या खाली 03 लिहिशाल. परत इथं हे कॉमा असा आणि पुढे 700 किती दे 789, मग हे असे 789 लिहिणार आणि याची काय करणार तुम्ही बेरीज. आता बेरजेलचे नाशे असे द्यायचे. ठीक आहे, बघा बेरीज कशी मांडली, समजलं का तुम्हाला. ह्या अशा प्रकारे आपण काय करायची, बेरीजची मांडणी करायची. आता इथं काय करायचं, याची बेरीज करताना तिन्ही अंकाची बेरीज करून हातच्या मनात धरायचा. आता हे याची बेरीज करा 4. बघा 4 आणि 9 किती, 4 आणि 9 किती 13, 13 आणि 9 किती 22. आलं लक्षात. मग 22 शिला किती 2. आता सर तुम्ही इतकं फास्ट कसं करतात, बघा
चार चार मिळवायला काय अवघड आहे, 9 मध्ये 13 होतात. 9 आता 13 मध्ये 9 मिळवायचे, 10 जर मिळवले असते 13 मध्ये 23 झाले असते आणि 9 मिळवले तर 22 झाले, 1 न कमी झालं. असं पटपट लक्षात आलं पाहिजे. आता किती झाले, 4 आणि 9 13, 13 आणि 9 22, 22 ला 2. आता मात्र हातच्या 1 जाईल का, नाही. इथं आपण काय गडबड करतो, आपल्याला सवय पडून जाते, हातच्या 1 हातच्या 1 हातच्या 1. संख्या जर मोठी आली तर तिच्यावर जितके असतात तितकं. आता हे 2 इथं लिहिले तर हातच्याला 2 जात असतात. मग हे हातच्याला जे 2 जातात ते मनात 2च धरायचे. हातच्या 1 गेला म्हणजे प्रत्येक वेळेस 1 जाईल का, नाही. हातच्या कधी 2 जाऊ शकतो, कधी 5 जाऊ शकतो, कधी 9 जाऊ शकतो, हातच्या कितीही जाऊ शकतो. या उभ्याची बेरीज किती येते त्यानुसार हातच्या जात असतो. आता इथं 22 आल्यामुळं हे 2 इथं आले एकच स्थानचे आणि पुढचे 2 वर गेले. ठीक आहे, हे लक्षात आलं. मग आता हे इथं असं दाखवायचं का, नाही, हे दाखवायचं नाही. आपण ते हातच्या मनात धरायचं. हातच्याला किती गेले मग आता 2, हातच्याला 1 गेला का, नाही. हातच्याला किती गेले 2. मग हे 2 ह्या 5 मिळवायचे. 5 आणि 2 7 आणि 7 आणि 8 15, 15शीला 5. हातच्याला आता की 15 म्हणल्यावर खाली 5 लिहिले, वर किती गेला 1. ठीक आहे, मग 6 आणि 1 7, 7 आणि 2 7 आणि 2 9, 9 आणि 7 16, बरोबर. 16शीला 6, हातच्याला 1. आता 16 मधला 6 इथं लिहिला, 1 परत वर 1 जातो. 1 का बरं, कारण 16वर 6 इथं 16 एकावर 6 असतात म्हणून. ठीक आहे, हे काय आता खराब होतंय आपला बोर्ड. आपण काय करू आता इथं लिहूच नाही, म्हणजे बोर्ड खराब होतंय म्हणून लिहू नाही का, तर तसं नाही, आपल्याला ते मनात धरायचे आहे. म्हणून बघा आपण काय केलं, हे 6 इथं लिहिले आता आणि हातच्याला वर 1 गेला. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7शीला 7. त्यात काय हातच्या आहे का, नाही. 7 आणि 0 7, 7 0 0 नसतात बरं का. 7 आपण 0 मिळवला, कोणत्याही संख्येत 0 मिळवला तर उत्तर 30 संख्येत असते. ठीक आहे, लक्षात घ्या. 5 हे 5 जशाला जशी, म्हणजे हे किती 5,77,652. हे झालं आपलं 5वं गणित. आता हे 6वं गणित. आता इथं तर काय केलंय त्यांनी, बघा. आता इथं 1 संख्या दिली, इथं 2 संख्या, इथं 3, इथं आणखी जास्त. मग हे मांडताना कसं करायचं, थोडं इकडून मांडायचं. 29 का बरं असं, का आपण इकडून मांडत येणार. मग 726, हे बघा 726. आता ही तिसरी संख्या, ही तिसरी, इथे किती आहे. आता हे क्वामे देऊन मांडायचे आहे. म्हणजे इकडून आपण हे 4 लिहिणार, हे 7 इथं लिहिणार, हे 2 इथं लिहिणार, बरोबर का. मग क्वामा देणार, मग हे 36 लिहिणार, मग हे 36 लिहिणार, मग हे 51 लिहिणार, मग हे 51 लिहिणार आणि अशी ती बेरीज करणार. बघा मी इकडून का बरं लिहिलं, इथं जागा का सोडली, कारण ही संख्या खूप मोठी होती. मग असं आपण ते काय करायचं, मांडत यायचं, अशी मांडणी करायची आपण. मग आता हे 9 आणि 6 किती 15, 15 आणि 4 किती 19, 19शीला 9, हातच्या आला 1. मांडायचं का, नाही, मनात धरायचं. 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 7 किती रे, 5 आणि 7 12, 12शीला 2, 5 आणि 7 12 होतात. 13, काही लोक 13 करतात. 5 आणि 7 किती होतात 12. का होतं ते 13, ते सवय होऊन जाते. ठीक आहे, 5 आणि 7 12, 12शीला 2, हातच्याला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 8 आणि 2 10, 10शीला 0, हातच्याला 1, 6 आणि 1 7. बघा आधी इथं हातच्या गेला असतं पण आपण लिहिला का नाही. ठीक आहे. आता जर इथं हातच्या लिहिला असतं ती संख्या मोठी दिसली असती की नाही, त्याच्यामुळे हातच्या लिहायचा नसतो अशा बेरजेमुळे. ठीक आहे, कळाल तुम्हाला. जर इथला 10 झाले आणि इथं जर आपण हातच्या दिला ही संख्या मोठी दिसत नाही का, इकडे ही संख्या आहे का आपली ओरिजिनल, इथं नाही, म्हणून इथं हातच्या द्यायचा नसतो. आलं लक्षात तुमच्या. मग तो हातच्या मनात धरायचा. 6 आणि 1 7 लिहिले आपण. आता इकडे हातच्या गेला का नाही, मग हे जशाला तसं. हे बघा अशा बेरीज, अशा प्रकारे आपल्याला काय करायची होती, बेरीज करायची होती. अशा प्रकारे आपण 6 बेरजा कंप्लीट केलेल्या आहे. आपल्याला किती बेरजा दिलेल्या आहे 10. चला आपण आता पुढच्या 4 बेरजा लगेच घेऊ. बघा आपल्याला पुढचे 4 उदाहरण घ्यायचे होते, मी त्यात बोर्डवर लिहिले. ठीक आहे, आता एक एक उदाहरण आपण काय करणार आहे, घेणार आहोत. आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, बघा आता हे उदाहरण थोडे मोठे आणि थोडे किचकट वाटतात मुलांना सोडवायला, पण काही याच्यात काय असतं, किचकटपणा नसतो, फक्त मांडणी व्यवस्थित करायची. मांडणी व्यवस्थित केली की याचं उत्तर येऊन जातं. बघा आता याला काय म्हणतात, आडव्या बेरजा. आता तुम्ही आडव्या बेरजाही करू शकतात, पण अजून आपण तितके प्रगल्भ झालेलो नाही. आपल्याला अजून हळूहळू प्रगल्भ झाले की तुम्ही डायरेक्टली बेरजाचं उत्तर हे असं बेरीज करून इथं मांडू शकतात. पण आता आपण याची उभीच बेरीज करणार आहोत. बघा आता इथे किती आहे, हे 14 लाख 2649. ठीक आहे,
आता याच्यानंतर किती दिले 524. मग 524 कुठं मांडायचे इथं बघा. का बरं असं? कारण 3 संख्या खाली 3 संख्या आल्या पाहिजे. आता इथं 28 लाख दिले, मग ते परत कसे मांडायचे? तर 28 लाख कॉम्या खाली कॉमा 13,000 आणि किती 749. ठीक आहे. बघा कसं मांडणी कशी केली. या साईडनं आपण एका खाली एक संख्या मांडत आलो आणि पुढं जागा कोरी जरी असली इथं तरी चालतंय. याला अशी बेरीज मांडायची. अशी का बरं मारायची? कारण बेरीज करण्याची ती पद्धत असते, तरच ती बेरीज योग्य येत असते. ठीक आहे. आता कॅल्क्युलेटर आल्यामुळे बऱ्याच जणांना समजतच नाही. डायरेक्ट हे आकडा दाबायचा, प्लस दाबायचा, हा आकडा दाबायचा, प्लस दाबायचा, हा आकडा दाबायचा, प्लस दाबायचा, डायरेक्ट बेरीज घेतात. पण आपण कागदावर बेरीज कशी करायची? तर अशी करायची. ठीक आहे. बघा इथं आपण कसं मांडलं, इकडल्या साईडनं व्यवस्थित आकडे मांडत आलेले आहे. बघा 4, 2 आणि 5 आणि हे बघा इकडले जसे तसे. हे तुमच्या लक्षात आलं. आता याची बेरीज करायची. किती कशी करायची? 9 आणि 4 किती? 13 बरोबर का? 9 आणि 4 किती? 13 आणि 9 किती? 22. आता सोडून तर बघा आपण. ठीक आहे. 22 किती? 2. हातच्या आले किती? 1 नाही 2. लक्षात ठेवा, कारण 22 आहे. 22 वरचा 2 खाली लिहिला की वर किती जाणार? 2. मग 2 हातच्या गेला. 4 आणि 2 किती? 6. 6 आणि 2 8. 8 आणि 4 12. 12शीला 2. आता हातच्या 1 गेला. 6 आणि 1 7. 6 आणि 1 किती? 7. 7 आणि 5 किती? इथं 7 का? कारण हातच्या गेला होता. 7 आणि 5 किती? 12. 12 आणि 7 किती? 12 आणि 7 किती? ते 19. 19शीला 9. हातच्या आला 1. 2 आणि 1 किती? 3. 3 आणि 3 किती? 6. 6शीला 6. हातच्या जातच नाही कारण 6 आहे. 0 आणि 1 सॉरी कसं? ह्या संख्येच्या खाली ही, या संख्येच्या खाली ही. बघा व्यवस्थित ना. इकडं इकडं असं वाकडं तिकडं होऊ द्यायचं नाही. वाकडं तिकडं झालं की बेरीज चुकली. एकाच खाली एक पद्धतशीर, हिच्या खाली ही, हिच्या खाली ही, हिच्या खाली ही दिसली पाहिजे. ठीक आहे. आता इथं 6 आलेले. 0 आणि 1 किती? या शून्याच्या खाली 1 आला पाहिजे. या शून्याच्या खाली 3 घ्यायचा, बेरीज करायचं असं करायचं नाही. बरोबर त्याच्या खालचीच संख्या घ्यायची. 0 आणि 1 किती रे? एकच. कोणत्याही संख्येत जर 0 मिळालं तर तीच संख्या उत्तर असतं. ठीक आहे. पुढे बघा 4 आणि 8 किती? 12. 12शीला किती? 2. हातच्याला 1. 1 आणि 1 2. 2 आणि 2 4. अशा प्रकारे 42,16,922 हे आपलं काय झालं? उत्तर झालं. या पूर्ण प्रश्नाचं उत्तर हे आहे. ठीक आहे. आता पुढची बेरीज करायची. आता ही बेरीज तर खूपच सोपी. इथं तर 2च अंक आहे. आता इथं तुम्ही केलीच. कसं? 23,45,678 आणि इथे किती? 9 लाख आहे. 9 लाख इथून सुरू होतात. तुम्हाला तर माहिती आहे, कारण आपण कॉम्याच्या नंतर एकच संख्या असते, तर मग ते 3 कसं लिहितो? मग हे किती? 654. आणि याची काय करायची? बेरीज. बघा आता इकडून करता लोक नाही आपण. इथं जागा सुटली, इकडे जागा सुटली तरी चालते, पण इकडे जागा सुटायला नको, कारण इकडे जागा सुटली की बेरीज चुकली म्हणजे चुकली. 8 आणि 4 किती? 12शीला 2. हातच्याला 1. 7 आणि 1 8. 8 आणि 5 13. ठीक आहे. 13शीला 3. हातच्याला 1. 6 आणि 6 12 आणि 1 13. 13शीला 3. हातच्याला 1. 5 आणि 1 6. 6 आणि 7 13. 13शीला 3. हातच्याला 1. मी फास्ट का करतोय? मुद्दाम. तुम्हाला बी इतकं फास्ट हे जमलं पाहिजे, ते आजचे मनात धरणे आणि असं फास्ट करणे. मुद्दाम हे गणित मी मुद्दाम फास्ट सोडत आहे. ठीक आहे. हा किती आलं होतं आता? 5 आणि 7 सॉरी इथं हातच्याला होता आपला, बरोबर आहे. हे झाले 6. 6 आणि 7 किती झाले होते? 6 आणि 7 13. 13शील 3. हातच्याला आता 1. 1 मिळवला 5. 8 आणि 5 किती? 13. 13शीला 3. हातच्याला 1. मग 3 आणि 1 4. 4 आणि 9 13. 13शीला 3. हातच्याला 1. आणि परत 2 आणि 1 3. अरे काय उत्तर आहे? 33,33,332. इथं 32 केलं त्यांनी. इथं जर 9 लिहिलं असतं तर मस्त 3 उत्तर आलं असतं. या 8च्या जागी जर 9 असतं तर इथं 3 उत्तर आलं असतं. बरोबर आहे. ठीक आहे. असं चला, आपल्याला जे दिलंय त्याच्यानुसार आपण काय करायची? बेरीज करायची. बघा आता 9 नंबरची बेरीज. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बेरीज करणं शिकलो. आणि आता फक्त शेवटचे किती उदाहरणं बाकी आपले? 2. आता बघा इथं किती? हे 22 कुठून लिहायचे? इथं नाही लिहायचे, कारण इथं लिहिलं तर ह्या संख्या आपल्या इकडे चालल्या जातील. म्हणून हे 22 आपण काय करायचं? असे मुद्दाम लांबच लिहायचे इकडं. मग त्याच्यानंतर 6,000. मग आता 6,000 तर बघ इथं 47चं 7 असं लिहून घ्यायचं. हे 0 इकडे लिहायचं, कॉमा देऊन हे 6 लिहायचं. ठीक आहे. असंच हे लिहायचं. बघा 7च्या खाली 7 असे, हे 2 असे,
हे 5 असे, हे 4 असे, कॉमा बघा, हे पुन्हा 8 आणि हे 3. मग आता इथं बेरजेचं चिन्ह, अशा बेरजा मांडता यायच्या. ठीक आहे, इकडून नाही मांडता येतात, पण तुम्हाला हे समजलं पाहिजे की कॉम्याच्या खाली कॉमे आले पाहिजे, संख्येच्या खाली संख्या आले पाहिजे. 2 आणि 7 किती, असंही करता येतं बरं का. 7 आणि 7 14, 14 आणि 2 16, असंही करता येतं, पण आपण उभं करतो म्हणून तसं. 2 आणि 7 किती 9, 9 आणि 7 किती, 9 आणि 7 किती 16. ठीक आहे, 16शीला 6, हातच्या परत 1 आला, पण मनात धरायचं. 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9शीला 9, हातच्या येतो का नाही. मग 0 आणि 5 5, 6 आणि 4 10, 10शीला 0, हातच्या वर इथं गेला. मग 8 आणि 1 9 आणि 3शीला 3, मग 3,90,596 आपलं असं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण 9 नंबरचा प्रश्न सोडवलेला. आता आपला शेवटचा प्रश्न राहिला 10 नंबरचा. आता 10 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा. 2345, मग परत 65,432. आता बघा, मी दोन्ही साईडला लिहून दाखवतो तुम्हाला व्याज. मी अशाही लिहितो, अशाही लिहितो, पण एवढं लक्षात घ्यायचं, फक्त संख्येच्या खाली संख्या इकडच्या साईडनं आली पाहिजे. आता तिथे किती, 76,54,000. मग आपल्याला माहिती आहे 76 लाख इकडे लिहावं लागतं, इथं कॉमा द्यावं लागतं, इथं हजाराच्या संख्येच्या खाली हजाराची संख्या घ्यावी लागते. मग हे 300 किती आहे, 369. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपण काय करतो, याची बेरीज करतो. आता हे शेवटची बेरीज आपली. आता याची बेरीज तुम्हाला येईलच, पण तरी मी तुम्हाला करून दाखवून. 5 आणि 2 7, 7 आणि 9 16, 16शीला 6, हातच्याला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 5 आणि 3 किती 8, 8 आणि 6 14, 14शीला 4, हातच्याला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 1 सॉरी 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11शीला 1, हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, 8 आणि 4 12, 8 आणि 4 किती रे 12, 12शीला किती 2, बरोबर ना. हातच्याला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 5 7 आणि 5 परत 12, 12शीला 2, हातच्याला 1, 6 आणि 1 7, आणि 7 हातच्या गेला का नाही, मग 7शीला 7. अशा प्रकारे 77,22,146 असं आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे या उदाहरण संग्रहातील आपण संपूर्ण उदाहरण जेवढे 10 आपल्याला दिलेले होते ते सगळे संपले. आता तुम्हाला दिसण्यासाठी मी थोडं बाजूला जातो बघा. ठीक आहे, दिसतायत तुम्हाला सर्व उदाहरण कसे सोडवले. अशा प्रकारे आपण याचं काय करायचं, पूर्ण उदाहरण संग्रह तुम्हीही सोडवा, मी सोडवण्याच्या अगोदर तुम्ही सोडवायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या काय चुका होतील हे तुमच्या लक्षात येईल. आता आपला उदाहरण संग्रह संपूर्ण इथं संपला. याच्यानंतर आपल्याला काय दिलंय, एक शाब्दिक बेरजेवरचं एक शाब्दिक उदाहरण दिलंय. आपण ते शाब्दिक उदाहरण घेणार आहोत आणि त्या शाब्दिक उदाहरणाच्या आधारे परत आपल्याला पुढचा नवीन उदाहरण संग्रह दिलेला आहे. त्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू पुढच्या उदाहरण संग्रहासाठी. पण आपण ते शाब्दिक गणित आता फक्त इथं घेणार आहोत. का बरं, तर आपल्याला आता ह्या बेरजा शिकलं तर या बेरजाचा उपयोग कसा करायचा, बेरजेचा उपयोग कसा केला जातो याच्यासाठी एक शाब्दिक उदाहरण दिलंय. आणि या शाब्दिक उदाहरणाच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे शाब्दिक उदाहरण देऊन आपल्याला एक नवीन उदाहरण संग्रह आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. चला तर मग आता आपण काय करू, शेवटचं तेवढं उदाहरण समजून घेऊ, जेणेकरून आपल्याला हे समजेल की बेरजेचा उपयोग कसा केला जातो. ठीक आहे, आता मी ते उदाहरण लिहितो आणि तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे, बघा मित्रांनो, आपण आता नुकतंच काय झाला, उदाहरण संग्रह सोडवला. पण उदाहरण संग्रह सोडवल्यानंतर तुम्हाला एक उदाहरण दिलंय पुस्तकामध्ये पोलिओ डोसचं, आणि ते म्हणतात की हे उदाहरण तुम्ही अभ्यासा, म्हणजे तुम्ही स्वतःच तपासा आणि त्याच्यावरचं उदाहरण संग्रह सोडवा. बरोबर आहे, पण हे उदाहरण कसं सोडवायचं, आजचं उदाहरण आलं तर आपण कसं सोडवायचं ते बघणार आहोत. आता या उदाहरणामध्ये काय दिलंय बघा. या उदाहरणामध्ये आपल्याला 2 जिल्हे दिले, म्हणजे जिल्ह्याचे नाव नाही दिले, पण एका जिल्ह्यात इतके डोस दिले आणि दुसऱ्या जिल्ह्यात इतके डोस दिले, इतके असं दिलंय, आणि सांगितलं की एकूण किती बालकांना डोस दिले. तर अशा उदाहरणामध्ये आपल्याला बेरजेचा काय होत असतो, उपयोग होत असतो. आलं लक्षात. अशा प्रकारचं कशातही समजा रामकडं 50 गायी आहे आणि श्यामकडं 7.5 गायी आहे. 7.5 गायी असतात का, नाही. लक्षात घ्या, गायी पूर्ण असेल तर मग पूर्ण संख्येत घ्यायचं, तर 7,500 गायी आहे. तर मग दोघांकडे मिळून किती गायी आहेत. तर अशा प्रकारचं आपल्याला काय येऊ शकतं, बेरजेचं नॉलेज, आपलं त्याचा व्यवहारात उपयोग कसा करायचा हे आपल्याला समजून घ्यायचं असतं. मग कुठं कुठं होईल बरं असा उपयोग, असे तुम्ही कितीही उदाहरणं बनवू शकतात, कितीही. माझ्या वावरामध्ये मक्काचे 50,000 झाडं आहेत
आणि माझ्या शेजारच्या शेतामध्ये मकाचे 30,035 झाडं आहेत. मग दोन्ही शेतामध्ये मिळून किती मकाचे झाडं आहेत असं तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्ही बेरजेचा उपयोग कसा करायचा, तर ज्या वेळेस तुम्हाला काही मिळवायचं असतं, दोन गोष्टी मिळवायच्या असतात, दोन गोष्टी एकत्र करायच्या असतात, त्यावेळेस तुम्ही बेरजेचा उपयोग करायचा असतो. मग त्या कोणत्या असतो? दोनच का? तर नाही. तुम्ही 2 मिळवा, 3 मिळवा. आपण दोनच संख्या मिळवून बेरीज केली का? नाही. आपण पूर्ण उदाहरण संग्रहामध्ये कुठे कुठे 3 संख्या मिळवून बेरीज केली. मग तशाच प्रकारे 2 संख्या येऊ, 3 संख्या येऊ, 4 येऊ, 5 येऊ. मग सॉरी इतक्या मोठ्या कशा करायच्या? जशा तुम्ही एका खाली एक 2 मांडल्या किंवा एका खाली एक 3 मांडल्या, तशाच तुम्ही एका खाली एक 4 मांडू शकतात, 5 मांडू शकतात, 6 मांडू शकतात आणि त्याची काय करू शकतात? बेरीज. फक्त मांडणी करताना काय करायचं? आपल्या उजव्या हाताकडून त्याची काय करायची? त्याची मांडणी करायची. आलं लक्षात? बेरजेचा उपयोग कशासाठी करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता चला मग तुम्हाला हे उदाहरण मी सांगतो कसं सोडवायचं. बघा आता इथं काय दिलेलं आहे? पोलिओ निर्मूलनाच्या अभियानामध्ये. आता पोलिओ निर्मूलनाचं अभियान म्हणजे काय? ते आपल्याकडे पोलिओचे डॉक्टर नसतात का? आपल्याला इंजेक्शन देतात ते. आपल्याला नाही, छोट्या मुलांना. तुम्हाला लहानपणी इंजेक्शन दिले असतील त्यांनी, ते असतात ते पोलिओवाले. ठीक आहे, आपण त्यांना घाबरतो. तर मग ते पोलिओ निर्मूलनाच्या अभियानामध्ये 2012 साली, आता कधीची गोष्ट झाली? 2012ची. खूप जुनी गोष्ट आहे. हा, आता हे पोलिओ निर्मूलनाच्या अभियानामध्ये 2012 सालची गोष्ट झाली. त्यावेळेस आता डोस राहिले का? आता ते तोंडाने डोस येतात. पहिले हे इंजेक्शन द्यायचे. ठीक आहे, बघा आता साली एका जिल्ह्यामध्ये किती? 3 लाख. बापरे, एका जिल्ह्यात किती दिले त्यांनी डोस? 3,17,658 बालकाला, इतक्या बालकांना त्यांनी इंजेक्शन दिले. सगळ्याला रडवलं त्यांनी. हे पाप भोगतील ते. ठीक आहे. व दुसऱ्या जिल्ह्यात किती? 2 लाख किती? 4,969 बालकांना त्यांनी काय केले? पोलिओ डोस दिले. बघा इथं पण किती बालकांना रडवलं त्यांनी? 2,04,969 बालकांना. आता इतक्या बालकांना त्यांनी रडवलं. ते म्हणतात मग आता किती जणांना एकूण डोस दिले? मग ह्या दोन्हीची आपण काय करायची? बेरीज. अजून एखादा आपल्याला जिल्हा दिला असता तर आपण त्याचीही काय केली असती? बेरीज. पण आता बघा, आता हे बालकं लिहायचे. बघा आता हे 3, मग आपण पहिल्या जिल्ह्याचे लिहायचे. एका जिल्ह्यात किती दिले? 3 लाख. पण हे आपण आता उत्तर लिहिताना कसं करतो? इथं बांध देतो. हे विसरायचं नाही. इतक्या दूर लिहायचं का? नाही, उत्तर असं लिहायचं. बघा किती ते? 3,17,000 किती आहे? 658. हा, आणि दुसऱ्या जिल्ह्यात किती दिले? 2 लाख. ठीक आहे, 2,04,000 किती? 900 किती? 69. ठीक आहे, असे लिहून घ्यायचे. हे झाले पहिल्या जिल्ह्याचे बालक आणि हे झाले दुसऱ्या जिल्ह्याचे बालक. मग ते काय म्हणतात? तर एकूण किती बालकांना? मग एकूण म्हणजे बेरीज. एकूण म्हणजे काय? बेरीज. हे शब्द महत्वाचा आहे. तर एकूण किती बालकांना? एकूण म्हणजे मिळवायचं. अजून एखादा जिल्हा असता तर त्याला पण आपण याच्या खाली लिहिलं असतं, मांडलं असतं. त्याच्या अजून 4 जिल्हे असते त्याच्या खाली, आणि मग त्याची बेरीज केली असते. हे तुमच्या लक्षात आलं? जेणेकरून याच्या पुढचा जो उदाहरण संग्रह आहे तो असा शाब्दिक उदाहरणांचाच आहे. मग तेच आपल्याला सोडवायचंय. पुढे बघा आता याला सोडवायचं. आता जशी तुम्ही बेरीज केली तशीच. मग 8 आणि 9 आणि 8 किती? 17. बरोबर का? 17शीला 7, 8च्याला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12शीला 2, 8च्याला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 9 16, 16शीला 6, 8च्याला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12शीला 2, 8च्याला 1, 1 आणि 1 2. ठीक आहे, आता इथं आजच्या जाईल का? नाही, कारण 2 ला चढत नाही. मग 3 आणि 2 किती? 5. अशा प्रकारे 5,22,627 मुलांना त्यांनी काय डोस दिला. म्हणजे इतके बालक त्यावेळेस काय 2012 साली रडले असतील. ठीक आहे, बघा आता एवढ्या बालकांना रडवणं चांगलं आहे का? नाही. तर मग आपण उत्तर एवढं लिहिलं, मग आपलं उत्तर झालं का? नाही. परीक्षेमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही असं लिहायचं आणि याच्या खाली एक ओळ लिहायची. ते प्रश्न काय विचारलाय? तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले? तर ही लाईन अशीची अशी लिहायची. इथून एकूण, मग लिहा इथं एकूण. बघा एकूण. ठीक आहे, डेकून नाही, एकूण. एकूण लिहिलं. मग किती बालकांना? फक्त या कितीच्या जागी काय करायचं तुम्ही? ती आपलं जो उत्तर आलंय ते इथं लिहायचं. हे का? 5,22,000. ठीक आहे, 627. मग किती शब्द लिहायचा की तर नाही, एकूण इथं लिहिला, पण कितीच्या जागी हे आपलं उत्तर आलं. आणि मग बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. म्हणजे अशीची अशी लाईन इथं लिहायची. इथं पुढं मग लिहा बालकांना पोलिओ डोस
देण्यात आले. ठीक आहे. बघा मी काय केलं, हे जशीची जशी ओळ इथली, हे बघा इथं जशा जशी लिहिली बघा. बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तुम्हाला डोकं लावायचं परीक्षेत काही नाही, फक्त बेरीज करायची. इथला हा एकूण शब्द इथं लिहायचा, फक्त किती हा शब्द इथं लिहायचा नाही. कितीच्या जागी आपलं जे उत्तर आहे ते किती, हे जे उत्तर आलेले हे कितीच्या जागी लिहायचं आणि जशाला जसं लिहायचं. म्हणून पहा, एकूण 5,22,627 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. अशा प्रकारे तुम्ही परीक्षेमध्ये उत्तर लिहायचं. परीक्षेमध्ये असे बाण दाखवायचे नाही. आपल्या उत्तरात हे आम्ही तुम्हाला समजण्यासाठी इथली ओळ जशी लिहायची हे समजण्यासाठी मी दिलंय. ठीक आहे. अशी अंडरलाईनही तुम्ही परीक्षेत काय करायची नाही, याला असं गोल करायचं नाही. तुम्ही फक्त तुम्हाला समजावं की मी काय लिहितोय, उत्तरात इथं खाली काय लिहितोय, कुठून हे शब्द आणतोय, याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. कारण हे प्रश्नातलेच शब्द आपल्याला उत्तरात लिहायचे असतात. जे प्रश्नात दिले तेच उत्तरात लिहायचं असतं. म्हणून ह्या एकूण पासून पुढं तुम्ही हे जशाला जसं लिहून टाकायचं. आता इथून खाली हे झालं आपलं, एवढं झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे तुम्हाला हे शाब्दिक उदाहरण कसं सोडवायचं हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर तुम्ही शाळेमध्ये तुमच्या मित्रांनाही सांगा आणि असाच आपल्या ज्ञानाचा प्रसार करू. आणि आपण आपल्याला तुम्ही जसं जसं मुलांना सांगाल, जसं जसे मुलांना माहित होईल तसं तसं मला शिकवण्यासाठी तुम्हाला अजून मला ऊर्जा येईल आणि मी अजून चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.